महाराजांच्या प्रत्येक संघर्षात आज माय बापलेवर पोहोचले. आई साहेब जाऊन मिठी मारली. महाराज श्रीबाईला या ठिकाणी शोभराजांनी मिठी मारली आणि आनंद हे आवाज आहे आणि बघा आई साहेब जाऊन शोभराजे वडील आहेत तुमचे ते तमाल बोला की वडील असतील पण ते श्रद्धा निष्ठूर महाराज आहे. आमच्या आई साहेबांच्या हातला प्राण लागाय आणि ते येत नाही भेटायला. महाराजे त्यांचं म्हणणं आहे तुमच्या आई साहेबांनी फसवलंय त्यांना. आई साहेबांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दिली. आई आई साहेब असं नव्हतं. त्याचा फार जीव आहे महाराजांवर. शोभराजा मला आवाज आहे उद्या आयुष्यात कधी प्राप्त करणार नाही आम्ही तुमच्याशी राहत आले नाही. महाराज किंमत आली शिवराजांना आणि शिवराजा म्हणतात श्री अरे श्री फसवलं होता आणि महाराज आम्ही नाही फसवलं पण महाराज श्रीबाईंना अक्षत या महाराष्ट्रात इतिहासात 16 लाख शब्द केले गेले. शब्द महाराज श्रीबाई होत्या. महाराज श्रीबाई म्हणतात महाराज आम्ही साथ दिली असं वाटतं का? आई महाराज तुम्ही काय आम्ही साथ दिली तुमची आमच्या देहातला प्राण झाला एवढंच ना. आमचा प्राण जरी चालला असेल तरी महाराष्ट्राला आज महाराष्ट्राला घेऊन आले शेवटपर्यंत हे संभाजीराजे छावा हात तुम्ही आमचे आणि छावा झुकत नाही बरं का कोणासमोर. छावा हे संभाज प्राण झुकत काय झुकतात शोभराजांना आईच्या ठिकाणी की महाराजांच्या पोटावर महाराज आबासाहेब आमच्या आई साहेबांच्या दादा म्हणायचं संभाजी छावा आहे आणि छावा काय असतो. शिवराजांना काय बोलत आहे आईच्या आठवणी महाराजांना पण आई साहेब जाऊन म्हणतात महाराजे काय प्रश्न पडला तुम्हाला आणि आम्ही सांगतो छावा कोण असतो. महाराजे त्याचा बाप सेवा असतो त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाजी खरंच छावा आणि तुला शेवटपर्यंत पकडले गेला नसता. आपल्या माणसाने फसवले आपल्या माणसाला आजपर्यंत त्या मातीला घरगडणे महाराजांना साखरेंद्र टाकले वीज सुनावली आणि गप्प झाला सर्जा सिंहाच्या कमऱ्यात घालून हात मोजून हात इजात सांगणारा सर्जा होता चुकणार होता कमी कमी राजे आणि पकडले गेलं हे कवी आणि कुणाच फायदा आहे या संपाचे हात पवायची आणि पकडले साखरेंना आणि गप्प झाला सर्जा अशी पकडले गेलं आपण कवी नाही आपण पकडले गेलं अजून हात लावायची मला नाही कवी हात लावतच नव्हते विश्वास मी स्वतःहून साखर खडखडा केले कोणी स्पर्श करायची ताकद नव्हती. महाराजांचे डोळे बघितले ना असा खरबा पडायचा सगळे स्थितीने स्थानभूत केले तर महाराजांनी एकही जीवन नव्हता ठेवला. त्याचे ईश्वरचं स्वप्न महाराजांची बात त्यांनी लहान गुरु व्यवस्थेकडे जाणार सगळे गुरु व्यवस्थेकडे आवडून गेवायचं होतं. राजा जंजिरा घेऊ शकत होता हातावर लावला जंजिरा महाराजांचे डोळे वर लागले रवी राजा हात नाही लावू शकत तुम्हाला काय तुमचं शौर्य म्हणजे कोणाला बाकी तुमची भरकट नाही होणार काय वाटलं असं नाही वाटणार. राजे म्हणतात कवी आपल्या सगळ्या माणसांना सांगण्या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणार आणि आम्ही तरी संघर्ष केला महाराष्ट्र आणि आबासाहेबांनी फार प्रेम केलं हे मातीवर. आबासाहेब म्हणतात शंभूराजे ओ शंभूराजे सगळं होईल आता राष्ट्रवादीचा पाहिजे शंभूराजे इतिहासात तुमच्या नावाची होई महाराज 35 वर्षाचं आयुष्य 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं फार मोठं माणसं देवर्ष नाही जगली. मी भगतसिंग केवी 24 वर्षाचं आयुष्य आजवर काय मला आणि भगतसिंग काय माहिती आहे सगळे मावळे जन्माला आले भारताच्या सर्वजणांना सैनिक आणि कोणती प्राच्यापेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी आपण ते गावाला जन्माला लक्ष आहे महाराष्ट्रात पहिले ते गावाला जन्माला भगतसिंगला प्रसंग काय सांगितला सहज कमी नाही भगतसिंगाचा
देशासाठी चालला भरत आईचे डोळे भरून आले आणि आईला म्हणून आईच्या डोळ्यातले अश्रू त्या भरत फासावून जायची परवानगी नाही ना. तुझ्या चेहऱ्यातून हास्य असं नाही, थोडा भरत आनंदाने फासावर जाईल. आणि काळाचा तुकडा झाला फासावर. महाराज काय तो सिंग शेवट गेलं म्हणून भाषेत आता काही क्षणात काय करत होतो. रसी म्हणतो आमची आई सकाळी उठलेला लवकर देवाला ताजी फुलं समर्पित करते. देवाला ताजी फुलं लागतात. जर देवाला ताजी फुलं समर्पित करते देशाला शिवाय त्रास काय चालेल. भगत आज देशासाठी झाला तर चले हम पिता काल तुम साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. देशासाठी देव देश आणि धर्माची सेवा करण्यासाठी माणसं जन्माला आली. देश स्वराज्याचं आयुष्य उंटाला बांधून भरभर केलं दादा. काय वाटलं असं हे आईया वताला महाराजांना सगळी बातमी समजली अंगावरची. उंट समोर आणि महाराजांना भरभरत देत चाललेले एकही हातावर काकडवायचं होता. जगम जगम कैवत राजे उंट थांबला. तुम्ही काय थांबले राजे. याच समयाला राजेंच्या वेळेत पाणी आहे. कधी तुम्ही आयुष्याच्या वेळेत पाणी नाही बघितलं. कधी कोण माहिती का काही महाराजांचा जवळचा मित्र आहे. मित्र कशा असावे माहिती का. अडचणी मदत करणारे नको, अडचणी सांगायला पाहिजे असे प्रयत्न करणारे मित्र उभी आयुष्यात माझ्या समोर सगळे करून उभे येते. आपल्या मित्राला आपण पुढे नेलं पाहिजे. कवी करिश्मा आहे आणि म्हणतात कवीला जवळचा मित्र सांगितलं माझ्या. आणि तू कसं आहे नाही